मला वाटतं आपण मगाशी थोडी चर्चा केलेली आहे. मग बाईक दिलाय ना मी मगाशी सगळे होत हा नाले सफाई ना पाहिजे. नाले सफाई व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी मी स्वतः 5 नाले जे मोठे नाले आहेत त्याचा पाणी दौरा केला. सोबत महापालिका आयुक्त सगळे बांधले आहे. आपले सुधाकर शिंदे आणि आपले मोठे जोशी आणि अमित साहेब सर्वजण अधिकारी देखील आणि इतर इंजिनियर वर ऑफिसर कार्यकारी हे लोक आज संपूर्णपणे इतरही ठिकाणी काम करतायत. रिंगवर उतरून आणि जे नाले आपण पाहिले त्या ठिकाणी देखील सर्व मशिनरी जी आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागलेली आपण पाहिलेली आहे. यामध्ये जवळपास गाळ काढण्यासाठी 54,225 वाहनांचा वापर केला मोठं प्रमाण. आणि जे पाणी साचतं हिंदमातामध्ये मिलन सर्वे अंधेरी सर्वेमध्ये 482 पंप लावलेले आहेत. सर्व ऍक्टिव्हेट आहे आणि कुठेही पाणी भरू नये आणि रहदारीला त्रास होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी सर्व तयारी केली. त्याचबरोबर जेव्हा भरती असते तेव्हा समुद्र पाणी घेत नाही आणि मग त्यावेळेस देखील आपण मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर थांबतो, रस्त्यांमध्ये जातं. यासाठी भूमिगत टाक्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि मला वाटतं मागच्या वेळेस मी त्या टाक्यांची पाहणी केली. त्यांनी मैदान जे आहे तिथे एक भूमिगत साठवणूक टाकी आहे. ते जवळपास आपल्याला त्याचा फायदा झाला. आणखी इतर ठिकाणी आपण भूमिगत टाक्या केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा एक आहे. पंपाने त्या टाकीमध्ये पाणी सोडलं किती कोटी लिटर असेल अंदाजे 6-6.5 कोटी 7 कोटी लिटरची साठवणूक क्षमता. म्हणजे जेव्हा समुद्रात भरती येते पाणी जाणार कुठे, मग त्यावेळेस देखील हे पाणी 7 कोटी लिटर पर्यंत पाणी त्या टाक्यांमध्ये साठवणूक टाक्यांमध्ये जमा होतं. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षी रिलीज मिळाला होता आणि त्यामुळे पाणी देखील पाऊस जास्त पडून पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले होते. त्याचबरोबर हे जे काय आता आपण STP करतोय आज आपण मटेरियल पाहिली. यामध्ये जे काही केमिकल नाला बघितला, ATI नाला बघितला आणि वांद्रे कुर्ला संपूर्ण मिठी नदीचं पात्र पाहिलं. माझ्या नाला जोडे जयसर नदी यांची एवढी पात्र मोठी आहेत की मोठे मोठे नद्या आहेत. आणि आता लोक सांगत होते की पूर्वी इकडे लोक आंघोळ करायची एकांतरी विसर्जन करायचे. आज त्याच्या पुढे बैजू काय बदल बैजू वावरात शूटिंग झालं ना मग म्हणजे त्यावेळेची परिस्थिती आणि आता सगळं सिरियसचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये जाऊन ते सगळे नाले झालेले आहेत नदीचे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की यामध्ये STP जे आता आपण 7 ठिकाणी STP करतोय. आता नॉन ट्रीटेड वॉटर समुद्रात जात होतं, आता जाणार पूर्ण ट्रीटमेंट झालेलं पाणी समुद्रात जाईल. त्यामुळे समुद्राचं देखील पाणी स्वच्छ राहील आणि हे जे नाले आहेत ते नाले देखील पूर्ववत करण्याचा आमचा मानस आहे. मग ते चौपाटीसारखा वापर लोक करू शकतील आणि त्याला थोडा वेळ लागेल, परंतु ते इथे पातळीवर काम सुरू आहे. आणि 5 ठिकाणी शेड्यूलमध्ये होतं, 2 ठिकाणी अचानक नॉन शेड्यूलमध्ये पण आम्ही गेलो. तिथे जे लँडस्लाईड एरिया आहे तिथे तोही पाहिला आणि लँडस्लाईड एरियाचं कालच आपली परवाच्या दिवशी आम्ही बैठक घेतली. त्यामध्ये जे असे मुंबईचे स्पॉट आयडेंटिफाय केलेले की त्या ठिकाणी लँडस्लाईड होऊन लोकांची जीवितहानी मालमत्तेची हानी होऊ शकते. आणि मग आजच मी MMRDचे मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली आहे की अशा प्रकारचे
जे लँडस्लाईड प्रोन एरिया आहे तिथे लँडस्लाईड होऊ शकतं ते आयडेंटिफाईड स्पॉट आहे. तिथल्या लोकांना आपण पावसाळ्यात कमी तातडीने त्यांना तिथून हलवायचं आणि MMRDची जी घरं आहेत त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था करायची आणि तिथे जी लँडस्लाईड एरिया आहे तिथे आपल्याला सेफ्टी नेट लावून टाकायचं. मी पत्रकार परिषदेत अगोदर मुंबई महापालिकेच्या ऑफिसच्या व्हिजिटमध्ये सांगितलं होतं. त्याचं देखील काम आपण संबंधित यंत्रणांना सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळे जे काही लँडस्लाईड एरिया आहे हे प्रोटेक्ट होतील आणि ते दगड असतील बोल्टर असतील जो काही तिथला भाग असेल तो कोसळणार नाही, तो प्रोटेक्ट होईल त्या सेफ्टी नेटमुळे. तो एक विषय झाला. आणि जे लोक आहेत लोक म्हणतात की आम्हाला येतात प्रतिसाद येतात आणि म्हणतात तुम्ही खाली करा, आम्ही जायचं पोहोचवतो. त्यांची देखील आम्ही व्यवस्था केली आहे. MMRDच्या घरांमध्ये त्यांना आम्ही निवारा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे लोकांना भाड्यावर आम्ही सोडणार नाही. त्या ठिकाणी पण लोकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी जीवापेक्षा काही दुसरं महत्वाचं नाही. त्यामुळे असे जे भाग आहेत की जिथे धोका तिथं तिथल्या लोकांनी सहकार्य करावं आणि त्यांना शाळेवेळेत आम्ही ठेवणार नाही, शेडमध्ये नाही ठेवणार, त्याचा डायरेक्ट पक्क्या घरामध्ये त्यांना ठेवणार आणि तिथे सेफ्टी नेटने पूर्ण प्रोटेक्ट आपण ते करतो. त्याचबरोबर जे नाल्याचे